तर नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानचं मालेगाव आणि बांगलादेश कनेक्शन समोर आलंय। फहीमनं 4 महिन्यात मालेगावात आपलं कार्यालय उघडलं। विधानसभा निवडणुकीत मालेगावमध्ये वोट जिहाद फंडिंग घोटाळा झाला होता, त्याचे पैसे फहीमकडनं आले होते का, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारलाय। फहीमच्या मालेगाव आणि बांगलादेश कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचंही सोमय्या यांनी सांगितलंय। नागपूर हिंसाचार प्रकरणात बांगलादेश कनेक्शन समोर येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि अशातच किरीट सोमय्या यांनी एक पत्र लिहिलंय। सर, काय पत्र लिहिलंय आणि काय तुमचं म्हणणं आहे? फहीम जो आहे तो मास्टर माइंड आहे, त्यात बांगलादेश कनेक्शन पण आहेत आणि मालेगाव कनेक्शन पण आहेत। फहीमनी गेल्या 4 महिन्यात मालेगाव मध्ये त्यांचं कार्यालय उघडलं। कनेक्शन तो विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद फंडिंग घोटाळा मालेगावचा झाला होता, त्यातले पैसे पण फहीमकडे आले आहे का? मी मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, मी नागपूर पोलीस कमिशनरशी बोललो आणि मुख्यमंत्री यांना पण मी सांगितलं आहे की फहीमचं बांगलादेश कनेक्शन मालेगाव कनेक्शन दोन्हीचा तपास व्हायला हवा। या सगळ्या प्रकरणात तुम्ही एटीएस NIA ची पण चौकशी करण्याची मागणी केली। स्वाभाविक आहे, कारण की जो वोट फंडिंग घोटाळा ईडीने तपास हातात घेतल्यानंतर 2200 कोटीचा घोटाळा, त्यात 389 कोटी रुपये हे अशा प्रकारचं संस्थांकडे गेलेले आहेत। त्याच पद्धतीने एकदमच 2024च्या शेवटच्या 6 महिन्यात 2 लाख जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज आले, त्यातनं 1,70,000 कडे काही डॉक्युमेंटच नाही आहे। फहीमची जे परवा नागपूरला जी दंगल झाली, त्यांनी जो हिंसाचार केला, तर त्याची पहिली बोगस पोस्ट हे बांगलादेशातून आली होती आणि म्हणून तिन्ही कनेक्शन मालेगाव, फहीम, बांगलादेश। बरं, तुम्ही अनेक दिवसापासून हा मुद्दा उचलून धरलाय आणि आता ह्या गोष्टी आता समोर पण येतात। पहिल्या ज्यावेळी मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा मालेगावचा काढला, त्यावेळी लोक आश्चर्यचकित झाले होते। हळूहळू तो घोटाळा 2200 कोटीचा। त्याच पद्धतीने हे जे बांगलादेशी, मग बांगलादेशींना इथे कायमचं करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे डावपेच, कारण की जे 2 लाख अर्ज आले त्याला देवेंद्र फडणवीसने चौकशीचे आदेश दिले, त्याच्या विरोधात कोण बोलते? शोभा बच्चाव बोलतात, MIM बोलते, उद्धव ठाकरेची सेना बोलते। म्हणजे हे सगळं वोट बँकची राजनीतीसाठी देशाशी खेळत आहे। किरीट सोमय्या आणि जे बांगलादेश कनेक्शन नागपूर प्रकरणात समोर आलेलं आहे त्यावर त्यांची ही प्रतिक्रिया होती आणि हे सगळे 3 कनेक्शन असेल, हे सगळे यात एकमेकांशी जोडलेले आहे आणि फहीम याची चौकशीची मागणी देखील केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।